नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जे मुलांसाठी आहे ती विशेष उपक्रमाबद्दल काही माहिती पाहणार आहोत. बघा, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की मागील महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपले जे संभाजीनगर शहर आहे तिथे मूल्यसंस्कार एक्सपो हा आयोजित केला गेला होता. मी आपल्या चॅनलवरून याची माहिती देखील दिली होती. तर हा जो मूल्यसंस्कार मेळावा जो होता, एक्सपो होता, खरोखर खूपच म्हणजे त्याला असं म्हणता येईल की त्याला आपण शब्दच नाही, इतका छान तो मेळावा झाला. पालकांनी त्या तिथे जे पालक होते, जे शिक्षक होते त्यांच्यासाठी, पालकांसाठी आणि मुलांसाठी खरोखर खूपच छान ज्ञानवर्धक असा हा मेळावा होता. म्हणजे ज्ञानाचा मूल्यसंस्कार अगदी महामेळावा तिथे भरला होता. फक्त या आणि ज्ञान घेऊन जा अशा प्रकारचं खूप महत्त्वपूर्ण आणि मूल्यवान ज्ञान तिथं प्राप्त झालं. जे खरोखर त्या मेळाव्याला आले होते, खरोखर त्यांना खूप चांगला ज्ञानाचा जो महासागर आहे तो अनुभवच मिळाला. तर या मूल्यसंस्कार एक्सपोमध्ये अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं. म्हणजे मूल्यसंस्कार, शिशुसंस्कार, गर्भसंस्कार हे जे विषय आहेत, ह्या पूर्ण विषयावर खूप चांगल्या प्रकारे तिथे मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्तींचं मिळालं. आणि हा जो मेळावा आहे तो आपला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, आध्यात्मिक विकास केंद्र जे गुरुपीठ आहे त्यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. परमपूज्य गुरुमाऊलींचा कृपा आशीर्वाद देखील या कार्यक्रमाला खूप चांगल्या प्रकारे लाभला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाने हा कार्यक्रम तिथे आयोजित केला गेला होता. तेथील तज्ज्ञ व्यक्तींचं अनमोल असं मार्गदर्शन सर्वच पालकांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मिळालं. त्यामध्ये असंच आता आपण असंच त्या मूल्यसंस्कार मेळाव्यामध्ये जी चर्चा होते एका विषयावर, बऱ्याच पालकांचे असे प्रश्न होते की जे मुलं आहेत ते आजचे मुलं ते मोबाईल सोडत नाही किंवा ते खूप मोबाईल बघतात. अशा वेळेस असे प्रश्न तज्ज्ञांना विचारले गेले. तेव्हा तज्ज्ञांनी असं सांगितलं की त्यावर आता पालकांना खूप मेहनत घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक पालकांनी मोबाईल्स आणि टी व्ही त्यांची जर कमी करायची असेल त्याची संपूर्ण जबाबदारी ही आता पालकांवर आलेली आहे. यासाठी पालकच जबाबदार आहेत, कारण त्यांनीच मुलांना त्याची सवय लावली आहे. आणि ती सवय दूर करण्यासाठी देखील आता पालकांनाच खूप मोठ्या प्रमाणात काळजीपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणजे त्यांना मोबाईल पाहू नको असं म्हणून ते थांबणार नाहीत, कारण मुलं पाहू नको म्हटलं तरी काय ऐकत नाहीत. अशा वेळेस पालकांची फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी मुलांचं मन मोबाईलकडे न वळता दुसऱ्या उपक्रमाकडे वळवावं. यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे? अशा वेळेस तिथं खूप चांगल्या प्रकारे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा होता की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, बऱ्याच मुलांना सुट्ट्या आहेत. मग अशा रिकाम्या वेळेत त्यांनी काय बरं केलं पाहिजे? ठीक आहे, काही पालक जे आहेत मुलांचा अभ्यास घेतात किंवा जे नवीन वर्ष आहे, शैक्षणिक वर्ष, त्या दृष्टीने त्यांची जी रिव्हिजन आहे किंवा अभ्यासाचा भाग आहे तो घेतात. परंतु दिवसभर थोडीच मुलं अभ्यास करू शकणार आहेत. मुलांचा जो अटेन्शन टाईम तो देखील तो आहे तो फार कमी असतो. त्यावेळेत ते करतील, पण त्यानंतर काय करतील? टी व्ही, मोबाईल नाही. मग जर तुम्हाला टी व्ही, मोबाईल जर बंद करायचे असतील तर अशा वेळेस पालकांनी मुलांना अशा काही सर्जनशील उपक्रमामध्ये गुंतवलं पाहिजे की त्यामध्ये मुलांना शारीरिक तर फायदा होणारच आहे, परंतु त्यांची क्रिएटिव्हिटी आहे, जी सर्जनशीलता आहे, नवनिर्माण करण्याची शक्ती आहे, ती देखील त्यांची वाढली पाहिजे. मग असे उपक्रम कोणते आहेत ते आपण बघूया. बघा, सर्वात पहिला उपक्रम आहे की मातीच्या वस्तू बनवणे. बघा, मातीमध्ये असे काही घटक असतात की ते आपल्या मुलांच्या जे न्यूरॉन्स आहे ब्रेनमधले, मेंदूमध्ये न्यूरॉन्स ॲटोमॅटिक वाढतात. जर मुलं माती हातात घेतील, मातीच्या वस्तू बनवतील, मातीशी खेळतील, तर ऑटोमॅटिक त्यांच्या ब्रेनमधील जे न्यूरॉन्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. मुलांची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि मातीच्या वेगवेगळ्या वस्तू आपण बनवू शकतो आणि त्यामुळे त्यांची नवनिर्मिती, क्रिएटिव्हिटी ती देखील वाढते. आणि मातीच्या वस्तू बनवायला जरा वेळच लागतो, त्यामुळे भरपूर वेळ मुलांचा त्या उपक्रमामध्ये जातो. अशा प्रत्येक पालकांना मी सांगेल की तुम्ही त्यांना आता बघा, प्रत्येक शेतामध्ये माती अवेलेबल आहे. थोडंसं आपण बाहेर जाऊन चांगल्या ठिकाणची, चांगल्या शेतातली म्हणजे माती त्यांना आणून ती व्यवस्थित चाळून गाळून जर त्यांना दिली आणि एका टोपल्यामध्ये त्यांना द्यायची, त्यांना थोडंसं एक बादली किंवा काय असेल ते पाण्याची त्यांना एका व्यवस्था करून द्यायची. आपल्या घरामध्ये असेल किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये असेल अशा ठिकाणी त्यांना व्यवस्था करून द्यायची. आणि नुसती व्यवस्था करून नाही,
तर पालकांनी देखील थोडा वेळ त्यांना मार्गदर्शन करायचं की वस्तू कशा बनवायच्या, माती कशी भिजवायची. त्यानंतर अशा प्रकारे जर पालकांनी त्यांना शिकवलं, थोडंसं मार्गदर्शन केलं, तर खरोखर मुलं त्यामुळे मातीपासून खूप चांगल्या वस्तू निर्माण करतील आणि मातीमध्ये खेळल्यामुळे त्यांचे न्यूरॉन देखील चांगले वाढतील, त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल. त्यामुळे आणि मुलांना मोबाईलकडे पाहायला वेळच मिळणार नाही. आणि माती अशी म्हणजे मातीपासून असं आहे की किल्ले देखील आपण खूप छान बनवू शकतो. मग किल्ल्यांबद्दल त्यांना माहिती सांगू शकतो आपण. नंतर कुंभार हा जो हे आहे, जो घटक आहे आपल्या याच्यामधला समाजामध्ये, त्याबद्दल त्यांना माहिती सांगू शकतो आपण. म्हणजे मातीच्या वस्तू बनवणे, मातीचे किल्ले बनवणे, मातीचे त्यांना जे येत असतील त्या वस्तू त्यांना बनवू द्या तुम्ही. म्हणजे बघा, मुलांना त्यात खूप आनंद मिळतो आणि दररोज ते वेगळ्या वस्तू नक्कीच बनवून पाहतात. आणि आपण देखील त्यांनी काही वस्तू बनवल्या, आपण देखील त्यांचं कौतुक करावं. आपले जे नातेवाईक आहेत त्यांना पण सांगावं की हां, यांनी हे मातीची छान वस्तू बनवल्या. अशा प्रकारे म्हणजे कसं मुलांना पालकांनी जी आहे ती प्रेरणा देणं गरजेचं आहे, त्यांना थोडा वेळ देणं गरजेचं आहे. तरच मुलं मोबाईलपासून ऑटोमॅटिक दूर होतील. हा एक खूप छान उपक्रम ते सांगण्यात आला. तर दुसरा उपक्रम असा होता की तुम्ही मुलांना चित्र काढण्यासाठी प्रेरणा द्या. तर मुलं चित्र काढतात, त्यांना कंटाळा येतो, पण काढा असं म्हणून नाही, तुम्ही त्यांच्याजवळ बसा, त्यांना थोडंफार शिकवा, नवीन नवीन काही दिवस. नंतर त्यांना आवड आणि गोडी तुम्ही निर्माण करून द्या, म्हणजे ते देखील चांगल्या प्रकारे चित्र काढतील. त्यासाठी त्यांना पेन्सिल, वही वगैरे काय आहे ते उपलब्ध करून द्या आणि त्यांना वेगवेगळे विषय द्या चित्रासाठी. चित्र काढ म्हणून नाही, मग तू एखादं मंदिर बघितले, मग ते तू काढून दाखव. एखादी बाग असेल, गार्डन असेल, ते तू काढून दाखव. तुम्ही शाळेत चित्र काढून दाखव किंवा असे कोणतेही विषय तुम्ही त्यांना द्या, म्हणजे बरोबर त्यानुसार ते काढतात. हॉस्पिटल असेल, शाळा असेल किंवा जे काही रेल्वे स्टेशन असेल, असे वेगळे विषय तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना चित्र काढण्यास सांगा. आणि त्यांनी जरी कसंही काढलं असेल तरी त्यांना शाबासकी द्या, प्रेरणा द्या आणि त्यांना आणखी चांगलं काढण्याकरता प्रेरणा द्या. ही देखील पालकांचीच जबाबदारी आहे. त्यानंतर 3 नंबरचा उपक्रम आपण घेऊ शकतो की मुलांना जे आहे ते कलर जे असतात, म्हणजे ते तयार असतात फक्त कलरिंग करण्याचं, मग कलर सेन्स कसा काढायचा, याच्यासोबत हा कलर कुठे असतो, अशा प्रकारे त्यांना आपण शिकवून त्यांना कलरिंग करण्यासाठी देखील आपण देऊ शकतो. त्यानंतर या संस्कार कार्ड जे असतात, संस्कार कार्ड त्यांना दाखवायचे. त्यामध्ये आपले जे संत महात्मे आहे, संत आहे, समाजसुधारक आहेत, त्यांचे फोटो त्यांना दाखवा. त्यांनी काय कार्य केले आहे ते त्यांना तुम्ही समजावून सांगा, त्यांच्याबद्दल माहिती सांगा. त्यामुळे त्यामध्ये मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांचा वेळ ऑटोमॅटिकच त्यामध्ये गुंतले जातील ते. त्यानंतरचं दुसरं आहे की तुम्ही त्यांच्यासोबत थोडेसे म्हणजे बैठे खेळ आहेत ते देखील घेऊ शकता. शाब्दिक जे खेळ असतात, शब्दांचे कोडी असतात, ते तुम्ही घेऊ शकतात. त्यांना म्हणी शिकवा, म्हणींचे अर्थ त्यांना तुम्ही शिकवू शकता. कारण बघा, मराठी भाषेमध्ये खूप म्हणी आहेत, त्या म्हणींचे खूप वेगळे अर्थ आहेत, ते देखील तुम्ही त्यांना शिकवा. सुविचार त्यांना म्हणून घ्या. त्यानंतर मुलं थोडे मोठे असतील तर त्यांना तुम्ही निबंध लिहायला सांगा, अगदी त्यांच्या भाषेत. असं काही नाही, पण निबंध कसा लिहायचा त्यांना एक विषय द्या, छोटे म्हणजे अगदी छोटे, सुरुवातीला अगदी सोपे विषय द्या. निबंध लिहायला सांगा. निबंध लिहिल्यामुळे कसं होतं, मुलांची जी हे आहे आकलन क्षमता वाढते. त्यानंतर त्यांची जे आहे काय म्हणतात त्याला, सर्जनशीलता जी आहे ती विकसित होते. त्यांचं जो क्रिएटिव्हिटी ती विकसित होते. ते नवीन काहीतरी विचार करून ते लिहितात. त्यांचं जी स्मरणशक्ती ती देखील विकसित होते. आणि मुळात मुलांचं हस्ताक्षर आहे ते देखील त्यांचं चांगल्या प्रकारे आपल्याला चेक करता येतं. त्यामध्ये कुठे काही त्रुटी असेल त्यांना प्रेमाने समजून सांगून पुन्हा त्यांना विषय देऊन त्यांना प्रेरणा द्या. म्हणजे कसं, हस्ताक्षर देखील त्याचं सुधारतं, त्यांचा वेळही जातो आणि त्यांना प्रेरणा पण मिळते. अशा प्रकारे तुम्ही हे 3-4 उपक्रम जे आहे ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पालकांनी विशेष वेळ काढून लक्ष देऊन मुलांकडून तुम्ही जर करून घेतले तर नक्कीच या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमची मुलं मोबाईल आणि टी व्ही यापासून खरोखर म्हणजे बंद तर नाही होणार, परंतु भरपूर वेळ ते कमीत कमी वेळ मोबाईलजवळ राहतं. कारण त्यांना बाकीच्या उपक्रमामध्ये जर आपण गुंतवलं तर ते मोबाईलकडे पाहायला त्यांना वेळच राहणार नाही. हां, आणि काही काही मुलं म्हणतील नाही आम्हाला हे आवडत नाही, परंतु तुम्ही त्यांना स्वतः सहभाग घेऊन त्यांना करून दाखवा, त्यांना शिकवा, त्यांच्यासोबत बसा, त्यांना त्या गोष्टीची गोडी लावा, म्हणजे ते देखील करतील. अशा प्रकारे आपण आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मातीच्या वस्तू, चित्रकला, त्यानंतर पेंटिंग करणे, त्यानंतर निबंध, छोटे निबंध, नवीन शब्द, अशा प्रकारे ज्ञानामध्ये भर आपण टाकू शकतो. आणि हो, छोट्या ज्या कथा असतात, मराठीमधल्या गोष्टी त्यांना वाचून दाखवा
किंवा त्यांना समजावून सांगा. अशा प्रकारे पालकांनी नुसतं सुट्ट्या आहेत, पालक स्वतः मोबाईल घेऊन बसतात आणि मुलं देखील मग त्यांचं अनुकरण करतात. म्हणजे इथे चूक मुलांची नाही तर पालकांची आहे. अशा वेळी त्यांनी त्या तज्ज्ञ व्यक्तींचं असं म्हणणं होतं की पालकांनी आता स्वतःच मोबाईल वापरणं कमी करून मुलांसाठी तो वेळ जर वापरला, मुलांना त्याचे फायदे सांगितले, हे उपक्रम त्याने करून घेतले, तर खरोखर मुलं देखील मुलांची जे मोबाईलमध्ये आहे ते आवड कमी होईल आणि ते या नवनवीन जे उपक्रम आहे त्यामध्ये गुंततील आणि त्यांचे वेळही चांगल्या प्रकारे व्यतीत होईल आणि सुट्ट्या त्यांच्या मजेशीर जातील. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या सर्जनशीलतेच्या दृष्टिकोनातून कोणकोणते उपक्रम आपण पालकांनी घेतले पाहिजे, त्यांचं मोबाईल पाहणे, टी व्ही पाहणे कशा प्रकारे कमी करत बंद केले पाहिजे, यासाठी जे मार्गदर्शन सांगितले ते मी तुमच्यापुढे आज सांगितलेले आहे. तर या व्हिडिओमधून प्रत्येक पालकांनी काही ना काही बोध घेऊन नक्कीच आपल्या पालकांसाठी प्रयत्न करून पहा. प्रयत्न केलं तर त्याचं यश मिळेल. म्हणून मी प्रत्येक पालकांना सांगेन की तुम्ही करून बघा. मुलांना माती आणू द्या, मातीशी खेळू द्या, त्यांच्या वस्तू त्यांना बनवण्यात प्रेरणा द्या, त्यांना शिकवा. नक्कीच ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स देतील, या शंकाच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये.